सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 77. आता विश्वास मुद्दाम म्हणाला, मला वधू परीक्षा घ्यायची आहे. आणि सरस्वतीनं पुष्पाला साडी घालायला लावली, पाटावर बसवली आणि पुष्पासुद्धा म्हणाली, आई, माझ्यासमोर आणखीन एक पाट आणून ठेव. मलासुद्धा वर परीक्षा घ्यायची आहे. आणि जेव्हा ते मला प्रश्न विचारतील तेव्हा मी पण त्यांना प्रश्न विचारणार. आणि हे ऐकलं आणि विश्वास दचकला आणि म्हणाला, असं कुठं असतं का? असं अजिबात नसतं. वराची परीक्षा कधीच नसते. आणि पुष्पा म्हणाली, का? सगळ्या परीक्षा मुलींनीच का द्यायच्या? नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र आम्हीच घालायचं, हातात बांगड्या आम्हीच घालायच्या, पायात जोडवी आम्हीच घालायची, कपाळावर कुंकू आम्हीच लावायचं, बापाच्या नावाचं नवऱ्याच्या नावाचं गोंधन आम्हीच काढायचं. का? सगळं आम्हालाच का? गड्या माणसांना यातलं काहीच नाही का? त्याचं लग्न झालं कसं ओळखायचं? तो मात्र लग्न झालेला असून मुलं झालेली असून बाहेर शेण खात फिरतो. ते चालतं का? असं पुष्पा फार रागात बोलत होती, पण तिचं काही चूक नव्हतं. आणि हे ऐकून सगळे गप्प बसले. आणि संतोष म्हणाला, पुष्पा, अगं असं काय करतेस? आपल्याकडेही पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे. आणि आता पुष्पाला याच प्रथांचा खूप राग यायचा, अगदी लहानपणापासून. आणि पुष्पा म्हणाली, का संतू भावड्या, तू इतका शिकलेला आहेस, खूप पुस्तकं वाचले आहेत तू, या सगळ्यात काहीच तथ्य नाही हे तुलाही माहीत आहे. मग तरीही तू सुद्धा असंच करतोस का? मग शिकून काय फायदा? आणि ती विश्वासकडे बघून म्हणाली, यांचं पण खूप शिक्षण झालं ना, मग हे तसेच जुन्या विचारांचे आहेत का? आणि तिचं ते पुढारलेलं बोलणं ऐकून विश्वास संतोषच्या कानात म्हणाला, हिची शाळा किती झाली? विश्वासच्या कानात संतोष हळूच म्हणाला, फक्त 7वी. आणि विश्वास अविश्वासानं म्हणाला, फक्त 7वी? पण मोठ्या मोठ्या वकिलाच्या आईला घोडा लावेल इतकं नॉलेज आहे तिला, खूपच हुशार आहे की ही. आणि संतोष हसला आणि म्हणाला, गप्पा बस, नाही तर तुझं काही खरं नाही. कारण मगाशी तू त्या साखरवरून तिची अक्कल काढली ना, आता ती चिडली असणार. आणि विश्वास म्हणाला, मलाच अक्कल नव्हती म्हणून तिची अक्कल काढली, पण तिचं काही चूक नाही संतोष. आपण शिकलेलो असूनही जुन्या रूढींना विरोध करण्याऐवजी आपणच त्या पुढे घेऊन जातो. चूक सुशिक्षित लोकांचीच जास्त आहे. संतोष म्हणाला, मलाही पटतंय, म्हणूनच मी लग्नात हुंडा घेत नाही. विश्वास मनात म्हणाला, हुंडा घेतला नाहीस, पण पुष्पा नावाचा धोंडा मात्र माझ्या गळ्यात बांधतोस तू. ही मुलगी खूप जड जाणार आहे सांभाळायला. आणि मग सरस्वती पद्माला म्हणाली, आता पुष्पा पाटावर बसली आहे तर तुम्ही तिला हळदी कुंकू लावा, तिची ओटी भरा. पद्मा उठली. पुष्पानं डोक्यावर पदर घेतला आणि खूप आदरानं ती ओटी भरून घेतली. आणि आता पुढे काय करायचं असतं हे पुष्पाला माहीत होतं. उठायचं, सगळ्यांना नमस्कार करायचा. आणि इतक्यात सरस्वती म्हणाली, उठ आणि नमस्कार कर. पुष्पा तिच्यावर चिडून म्हणाली, आई, इथं माझी परीक्षा आहे की तुझी परीक्षा? मला काय काय येतं ते त्यांना दिसू दे ना, मग तूच का परीक्षेत कॉपी केल्यासारखं मला सांगतेस? मी माझ्या मनानं काही करू की नको? आणि मी उठणारच होते नमस्कार करायला, इतक्यात तू सांगितलं नमस्कार करायला. याचा अर्थ काय? यांना वाटावं की मुलीला कळतच नाही. आईनं सांगितलं आणि मग केलं, आणि तिला अक्कल नाही असंच वाटलं सगळ्याला. असं म्हणून पुष्पानं विश्वासकडे रागात बघितलं. आणि अरे देवा, सगळ्यांनी आता डोक्याला हात लावले. सरस्वती गप्पच बसली. विश्वास तर म्हणाला, कसली फटाकडे आहे ही, कुठेच कमी पडत नाही बोलण्यात. आणि मग विश्वास हळूच पद्माला म्हणाला, आई, तुझ्या जावांमध्ये वावरताना आयुष्यभर तू मान खाली घालून ऐकलं सगळ्यांचं. सगळ्यांनी घालून पाडून तुला टोमणे मारले, पण मला ना आता खूप आनंद झाला. पद्मा म्हणाली, कशाचा? विश्वास म्हणाला, तुझ्या जावांचं तर काही खरं नाही. ही मुलगी तिथं गेल्यावर प्रत्येकाला बघ कशी ज्याच्या त्याच्या लायकीनं ठेवेल. आता काही खरं नाही थोरलीचं आणि मधलीचं. त्यामुळे जास्त भांडणं लागतील आई आपल्यात. त्यामुळे तू विचार कर हे लग्न करताना. असं म्हणून तो गालात हसला. तशी पद्मा म्हणाली, गप्प बस, पोरगी रोकठोक असली तरी स्वभावानं चांगली आहे. आणि काय चुकतंय तिचं सांग की? सगळं बरोबरच बोलते ती.
अशीच वागीन पाहिजे आपल्या घराला. भाऊभाऊकीत अशीच पोरगी टिकून राहते. आणि मग पुष्पा उठली. पाठावरनं उठताना तिला पाय साडीवर पडला. पदरातली ओटी सांडणार इतक्यात विश्वासनं तिच्या ओटीला हात लावला आणि पुष्पानं सुद्धा हात लावला. दोघांचेही हात एकमेकांना स्पर्श झाले. दोघांनीही त्या हाताकडे बघितलं आणि दोघांचेही हात नुसते गोरेपान होते. हातावर हात खूप सुंदर दिसत होते एकमेकांचे. पुष्पानं लगेच हात बाजूला घेतला आणि ओटी सावरली. विश्वासनं सुद्धा हात बाजूला घेतला आणि पुष्पा म्हणाली, अजून कोणाला काही वधूपरीक्षा घ्यायची असेल तर घ्या म्हणावं, म्हणजे मला नमस्कार करायला बरं, म्हणजे ही वधूपरीक्षा तरी संपेल एकदाची. आणि पद्मा म्हणाली, नाही गं, आता कोणाला नाही काही विचारायचं. आम्ही आल्यापासून बघतोय की तुला, आता काय बघायचं आणि काय विचारायचं. विश्वास म्हणाला, हो ना, आम्ही आल्यापासून रस्त्यापासून बघतोय आणि बरंच काय काय बघितलं आम्ही, आणि खूपच कलागुण आहेत बरं का संतोष तुझ्या बहिणीच्या अंगात, असा विश्वास पुन्हा मुद्दाम म्हणाला. आणि पुष्पा तिथून हलली आणि पद्माला नमस्कार केला, सरस्वतीला नमस्कार केला. तसं पुन्हा विश्वासनं खट्याळपणे तिची खोड काढण्यासाठी पाय पुढे गेले आणि पुष्पानं त्याच्याकडे बघितलं आणि मनात म्हणाली, आता मी याच्या पण पाया पडायचं आहे का? अजून नवरा नाही झाला तरी इतका रुबाब. माझा भाऊ इतका साहेब आहे तरी तो असला रुबाब करत नाही. हा काम काय करतो कुणास ठाऊक, आणि किती रुबाब करतोय. खुर्ची काय मागतोय, चमचा काय मागतोय. संतोष म्हणाला, पुष्पा अगं इतका काय विचार करतेस, आता तो तुझा होणारा नवरा आहे, पाया पडायला काय हरकत आहे. मग पुष्पानं त्याच्या पाया पडूनच आत गेली आणि सरस्वतीला आत बोलवून घेतली आणि म्हणाली, आई मी नाही लग्न करणार यांच्याशी, मला तो पसंत नाही. सरस्वती तिला म्हणाली, आता तू अजिबात काही बोलणार नाहीस पुष्पा, गुपचूप तयार व्हायचं लग्नासाठी. तुला घरात ठेवून तुझं काय काय लोणचं घालू का. चुलीचं लाकूड चुली जळलेलं चांगलं असतं आणि लेक परक्याचं धन असते आणि ती तिच्या सासरी शोभून दिसते. रात्रभर झोप येत नाही मला जेव्हापासून तू वयात आलीस. आणि काय कमी आहे ग मुलामध्ये. राजबिंडा राजकुमार आलाय तुला मागणी घालायला आणि नाही म्हणतेस. आत्तापर्यंत जितकी मुलं बघितली होती पण याच्यासारखा एकही मुलगा नाही आला. तुला कळलं का. विश्वास येणार होता म्हणूनच तुझं हे लग्न मोडलं, लक्षात ठेव. इकडे पद्मा विश्वासला म्हणाली, छान दिसत होती ना साडीमध्ये पुष्पा. आणि विश्वास तोंड वाकडं करून म्हणाला, सुंदर नाही बंदर, बंदर नाही कलिंदर. हिच्यापेक्षा ना बऱ्याच सुंदर मुली आहेत शहरामध्ये. आणि पद्मा म्हणाली, विश्वास आपण गावात राहतो, तुझे आईवडील अडाणी आहेत आणि आपल्या घरात अशीच मुलगी शोभून दिसते आणि टिकेलसुद्धा, जी आपल्याला समजून घेईल. तुझ्या शहरातल्या गोऱ्या मॅडम इथं नाही चालणार. इथं चूल फुकणारी सून हवी, 24 तास वारा घेणारे नको. हे ऐकलं तसा विश्वास गप्प बसला. त्याच्या डोळ्यासमोर लिली आली आणि जर लिलीसोबत लग्न केलं तर मी माझी बायको म्हणून राहील. पुष्पासोबत लग्न केलं तर पुष्पा माझा संसार सांभाळेल, घर सांभाळेल असं वाटलं. आता संतोष म्हणाला, मग विश्वास वधूपरीक्षा झाली, पुढची बोलणी करूया. आता मला तुझ्या तोंडानं सांग पुष्पा तुला पसंत आहे. विश्वास 2 मिनटं थांबला आणि मग म्हणाला, हो पुष्पा मला पसंत आहे. मग संतोष म्हणाला, ठीक आहे, आपण बैठक कधी बसवायची, सुपारी कधी फोडायची आणि साखरपुडा लग्न कधी हे ठरवूया. कधी बसायचं सांग आणि कुठं बसायचं, तुमच्या घरी की आमच्या घरी. विश्वास म्हणाला, जसं तू म्हणशील तसं. तसंही मला वाटतं आम्हाला थोडा त्रास होणार आहे येण्याचा. तुम्हालाही होणारच आहे. तर बैठक आमच्याकडे घेऊया, सुपारीसुद्धा आमच्याकडे, साखरपुडा इथं करूया तुमच्याकडे, लग्नसुद्धा तुमच्या दारात करू, कारण अंगण मोठं आहे, निम्मा खर्च मी देईन. पण लग्न मात्र आपण काही महिन्यांनी करूया, कारण मला घर बांधावं लागेल. घर बांधायचं मध्ये वर्ष 6 महिने जाणारच. पद्मा म्हणाली, नको नको, लग्न जमवून इतके दिवस नाही ठेवायचं. सरस्वती म्हणाली, हो अगदी बरोबर. आता दोघ्याही आयांना आपल्या आपल्या मुलींची काळजी होती. घरात सून आणायची काळजी नव्हती, पण मुलीच लग्न मात्र करायचं होतं. पद्मा म्हणाली, विश्वास अरे पत्र्याचं शेड मारूया, 4 दिवसात मारून होतं. पक्क्या विटांचं घर हळूहळू बांधू की, पण लग्न थांबता कामा नये. आणि संतोष म्हणाला, मलाही असंच वाटतं. मग विश्वास म्हणाला, ठीक आहे. आणि आता सगळेच निघाले. आत बसलेल्या पुष्पाला सरस्वती म्हणाली, अगं पाहुणे निघाले, घालवायला येतेस ना. पुष्पा म्हणाली, त्यांना घालवून काय उपयोग, ते परत येणार आहेत. आणि विश्वास तिला पुन्हा मुद्दाम म्हणाला, मग मी जाऊ की नको.
की इथेच थांबू आणि जोपर्यंत तू बाहेर येत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. आणि पुष्पा आतून रागात म्हणाली, पुन्हा कधीच येणार नसाल तर बाहेर येते. आणि पुन्हा सगळ्यांनी डोक्यावर हात मारला आणि आता तिचा नाद सोडूनच दिला. आणि संतोष त्या दोघांना गाडीवर बसवून थांब्यावर सोडायला गेला. आणि पुष्पा जे काही वागली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत होता आणि म्हणाला, हा सगळा राग त्या गोंधनचा आहे बरं का, तुझा राग नाही बरं का विश्वास. तिला ना अजिबात ते आवडत नाही. आणि विश्वास मला खरं सांगायचं तर मलाही ते आवडत नाही. आणि पुष्पाचं मगाचं बोलणं काही चुकीचं नव्हतं. मला चेहऱ्यावर असे डाग आवडत नाहीत. असं म्हणून त्यानं पद्माकडे बघितलं. पद्मानं तिचा चेहरा पुन्हा झाकून घेतला आणि विश्वास निराश झाला आणि म्हणाला, माझी आई इतकी सुंदर कोणीच जगात नाही असं वाटायचं, पण तिचा चेहरा माझ्यामुळे खराब झाला. माझ्या शिक्षणामुळे तिची ती अवस्था झाली. आणि संतोष, मला वाईट वाटून घेऊ नकोस. पुढच्या आठवड्यात आपण बैठक घेऊया. आणि येतो असं म्हणून त्याला निरोप दिला. आणि जसं एसटीत बसला तसा विश्वास पुष्पाला विसरला आणि लिलीचा विचार करायला लागला. 2 भुवयांच्यामध्ये छोटीशी टिकली लावलेली लिली त्याला फार आवडायची. आणि तो पुन्हा नाराज झाला. पुष्पाचं गोंधन आठवून. आता बघता बघता बैठकीचा दिवस उजाडला. संतोषनं भावकीते लोक गोळा केले, गाडी केली आणि विश्वासच्या घरी सुपारीसाठी निघाले. आणि विश्वासनं सुद्धा त्याच्या भावकीमध्ये सांगितलं, आज सुपारी आहे माझी वैशालीची, साठलोटं करतोय, सुपारीसाठी सगळे या. पण आता विश्वासची भावकी खूप कडू आणि नालायक होती, कारण सख्खे चुलतेच खूप नालायक होते. त्यात नकोसाचा वडील म्हणजेच दुसरी भावकी. आणि थोरला चुलता म्हणाला, पोरगी बघितलीस वैशालीसाठी? पोरगा बघितला तेव्हा आम्हाला तू नाही बोलवलं, मग आता कशाला बोलवतोस? काही गरज नाही आम्ही यायची, तुला भावकीची गरजच नाही तर तू सुपारी फोड की एकटा. मधला चुलता म्हणाला, लहानपणापासून तू कधी आम्हाला नीट बोलला नाही आणि आता लग्न करताना तुला आमची आठवण आली का? आता कळलं का भावकी किती महत्त्वाची असते? आता भावकीशिवाय लग्न करून दाखव. आणि आता या दोन्ही चुलत्यांनी स्वतःही जायचं नाही आणि इतर भावकीतल्या कुणालाच जाऊ द्यायचं नाही असंच ठरवलं. आणि मुलगी बघायला जाताना विचारलं नाही. या रागापायी पुढच्या कुठल्याच गोष्टीत सहभाग घ्यायचा नाही असं त्यांनी ठरवलं. आणि थोरली चुलती म्हणाली, आणि काय माहीत कसली पोरगी असेल, माझ्या दोन्ही सुना आम्ही सगळ्यांना दाखवून मागच आणल्या घरात, भरपूर हुंडा घेऊन आणल्या. आणि विश्वासची होणारी बायको कशी असेल कुणास ठाऊक. तोपर्यंत मधली चुलती म्हणाली, अहो कशी असेल, वैशालीसारखीच असेल, म्हणून तर साठलोटं झालं. तुझी बहीण मी करतो, माझी बहीण तू कर, असं ठरलं असेल त्यांचं. कारण दोघींनाही मागणी येत नसतील आणि पडून असतील घरात, असं म्हणून त्या चुलत्या नावं ठेवत होत्या. आणि हे ऐकून पद्माला खूप वाईट वाटायचं आणि विश्वासला राग यायचा. आणि पद्मा म्हणाली त्या दोघींनाही, माझ्या पोरीचं आता लग्न होणार आहे, आता तरी तिला वाईट बोलू नका. तुम्हा दोघींना पोरगी नाही, मग माझी पोरगी तुमची कोणीच लागत नाही का? असं का करता? चला सुपारी फोडायची आहे, बैठक आहे. तरीही कोणी आलं नाही. आणि कळू दे त्या पाहुण्यांना, तुमची भावकीतील लायकी म्हणजे आपोआपच भावकीत पत नाही म्हणून लग्न मोडेल, असं म्हणून विश्वासच्या भावकीने त्याच्याकडे पाठ फिरवली. आता संतोष आणि त्याची भावकी मात्र चांगली होती. सगळे गाडी भरून बैठकीसाठी आले. आणि विश्वासच्या दारात येऊन बघितलं तर कसलीच तयारी नव्हती. आणि संतोष चकित झाला. तशी पद्मा मात्र घाबरली. आणि विश्वासनं खजील होऊन खाली बघितलं. आणि इतर वेळी गरज नाही लागली तरी पण अशा वेळी तांदळाला आणि मैताला भावकी कशी जिरवते हे तो अनुभवत होता. आणि काहीच तयारी नाही हे बघून संतोष चिडला आणि त्याच्या भावकीला रागातच म्हणाला, बसा गाडीत आणि गाडी सुरू करा. आणि हे ऐकलं तसं वैशालीच्या डोळ्यात पाणी आलं आणि विश्वासनं घाबरून त्याच्याकडे बघितलं. आणि त्याचे चुलते आणि चुलत्या हसायला लागले. मग आता काय होईल पुढं? भावकीमुळे विश्वास आणि वैशालीचं लग्न मोडेल का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरलेलं आहे.